अहो बघा ना, तुम्ही बघा ना, म्हणजे या मॉडेल्स कशा एकदम अशा भारी दिसतात त्या ड्रेस मध्ये. हा नाही तर तुमचा माझा कुठे असा शेप आहे. माझा नाही म्हणजे हे बघा ना, हे अगं बाई ही सँडल बघा ना. काय बघताय वहिनी? हे बघा हाय हिल्स बघतोय आम्ही. त्या मॉडेल लोक कशा काय मॅनेज करत असतील म्हणजे हाय हिल्स मध्ये. हे असं 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 आपल्याला नाही जमणार बाई. काय गांजे काय नाही जमणार, त्यात काय एवढं कठीण नसतं. स्वतःवर असा कॉन्फिडन्स पाहिजे ग, मग तसं चालण्यात येतो. हा म्हणजे असे हाय हिल्स घालते ना, असं 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 चालायचं. काय केलंय का वहिनी कधी? नाही नाही तर आला असं सगळा कॉन्फिडन्स बाहेर. चेष्टा केली वहिनी तर बाहेर यायला कॉन्फिडन्स पण असावा लागतो ना. म्हणजे ज्याच्यापेक्षा हाय हिल्स असतील ना तरी मी त्या सँडल घालू शकते. माझा तोल अजिबात असा जाणार नाही. कसं काय? काय कळलं तुला? ते समजायला डोकं लागतं. कसं असतं ना, हाय हिल्स चप्पल हे घालण्याचं एक तंत्र असतं ग. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. कोण्या काय शोभा? मला पैसे हवेत, हाय हिल्सच्या सँडल घ्यायचे. शोभा आता यासाठी पैसे नाहीयेत. पण यासाठी पैसे नाहीत म्हणजे? बाकीच्या गोष्टींसाठी तुझ्याकडे पैसे आहेत, पण माझ्यासाठी तुझ्याकडे पैसे नाही. माझी हौस मौस पूर्ण करण्यासाठी कधी पैसे बाजूला काढलेस? पण कुणाला गरज असेल तर समाज सेवेसाठी तुझ्याकडे पैसे बरोबर असतात. शोभा खरंच आता पैसे नाहीयेत. कधी असतात? कधी असतात तुझ्याकडे सांग ना. हे काय पैसे? तू पैसे नाही म्हणून खोटं का बोललास माझी? शोभा ते पैसे मोन्या तू माझ्याशी खोटं बोललास? शोभा नाही खोटं बोललो. ते पैसे मी ते नवीन डिझाईनचं पुस्तक विकत घेत आहे त्यासाठी जमवले. कशाला हवे नवीन पुस्तक? अगं मार्केटमध्ये नवीन नवीन डिझाईन जे असतात मला नको का शिकायला. ते मला पण त्याच्याबरोबर बदलायला पाहिजे, नवीन नवीन डिझाईन शिकायला पाहिजे. शोभा मग हे कशासाठी करतोस तू? हा तुझ्या कामासाठी की नाही? मग त्यांना सांग ना पैसे द्यायला. शोभा असं कसं सांगणार त्यांना पैसे द्यायला? ही माझी गरज आहे. मला नवीन डिझाईन शिकायला पाहिजेत, नाहीतर ते मला काढून दुसऱ्याला कोणाला तरी कामावर ठेवतील. शोभा बरोबर, मीच केलं पाहिजे ना हे. नाही बरोबर आहे. फक्त स्वतःचाच विचार करतो, बायकोच्या मनाचा कधी विचार करू नकोस. शोभा गप्प बस. इतकी सवय झाली आता. आयुष्य असंच गेलं रे ऍडजस्टमेंट करण्यामध्ये. चाळीतल्या बायका मला बोलतात ना, तुला थोडीच ऐकून घ्यावं लागतंय. तू तुझं पण बायको राहू दे तुझी अडाणी. शोभा पण मी नाव घेऊ नकोस माझं. तू दुखावलंच मला. नको घेऊस मला. इतका स्वार्थी असशील असं वाटलं नव्हतं मोहन्या. शोभा कोणी नाही मला आईशिवाय. शोभा आई शोभा असं नको. तुझे सावकाश. डोंट वरी आई. जपू ना वहिनी. काळजी करू नका. नवऱ्याला टेन्शन देऊन काय चाललंय हिचं? शोभे त्या चटकीने पाडलंय तुला. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय तिला चुटकी वाजवताना. गप काय नुसती बडबड करत बसते. आधी उठव मला. अगं बाई वहिनी हे पा चप्पल तुटली म्हणून वहिनी पडल्या. अगं पण ही नवी कोरी चप्पल अशी कशी तुटली? नव्याचे 9 दिवस पण पाहिले नाही या चपलेने. हा एका दिवसातच तुटली. ब्रँडेड नसेलच म्हणा. उगाच मोहन दादा म्हणाले असतील ब्रँडेड आहे चांगली आहे चप्पल. ते काय फालतूचे चप्पल उगाच मगासपासून रुबाब करतायत या. ते ती चप्पल इथे आत्ताच्या आता यांच्या ऑफिस मध्ये जाते आणि ही फालतू चप्पल दाखवते.
ताई ताई, मालकाच्या कामाच्या ठिकाणी कशाला जायचंय? मालक घरी येतील तेव्हा बोला ना त्यांच्याशी. शोभे, तू इथे काय ऐकू नकोस हा. आत्ताच्या आत्ता जा आणि त्या मास्टराला दाखव हे सगळं. मी अभि येते. तू कशाला? ठीक आहे, मग इथेच थांबते तुमच्या बरोबर. नको 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 नको. चालतंय तुमचं. म्हात्रे काही एक कामाचे नाही आहात तुम्ही. नाहीतर काय, एक साधी गोष्ट सांगितली होती तुम्हाला की ते नवीन फॅशनचं पुस्तक विकत घ्या म्हणून, पण तेही नाही जमलं ना तुम्हाला. आणि ते पण काय आम्ही आमच्या मनाने सांगितलं नव्हतं तुम्हाला. फॅशन किती बदलत चालली आहे काय आम्ही तुम्हाला सांगायला नकोय? अगं हे आपल्यापेक्षा चांगलं ना यांना माहिती असायला हवं. आता तुम्हालाच माहिती नाही डिझाईन, तर आम्ही काय कपाळ शिवणार आहोत? अगं कशाला बोलताय त्याला, घेईन तो पुस्तक. विजया मॅडम, तुम्ही ह्यांची बाजू घेऊन बोलू नका. कधीपासून म्हणाले होते की आठवड्यात घेणार म्हणून, मग का नाही घेतलं? पुस्तक घेण्यासाठी मी जमा केले होते पैसे, पण ते शोभाला हाय हिल्सच्या चपला घ्यायच्या होत्या म्हणून द्यावे लागले पैसे मला. अहो पण ते इतक्या महत्वाच्या होत्या का हाईल्स? अहो पुढच्या महिन्यात घेतल्या असत्या तर काय बिघडलं असतं का? मुळात कोणत्याही गोष्टीसाठी नाही म्हणताच येत नाही ना म्हात्रे तुम्हाला. अहो ते पुस्तक घेतलं असतात ना तर तुमचाच फायदा झाला असता. 4 नवीन डिझाईन्स केल्या असत्या तर मॅडमला किती बरं वाटलं असतं आणि आपल्याला पैसे पण वाढवून दिले असते 200-500 रुपये. मात्रे तुमचा नाही ना तर निदान आमचा तरी विचार करा ना. आता किती दिवस थांबायला लागणार ना त्या पुस्तकासाठी कोणास ठाऊक. नाही सॉरी मॅडम, पण मी पुन्हा पैसे साठवून घेईन ते पुस्तक. मात्रे तुमच्या डिक्शनरीत ना सेव्हिंग हा प्रकारच नाहीये. उधळपट्टी करा आयुष्यभर. काय झालं शोभाताई? तुमच्या समोर तुमच्या नवऱ्याचा अपमान करतात याचं वाईट वाटतंय? काय समजा तुमच्या हट्टापायी झालाय आणि तुम्हाला काय बी बोलता येत नाहीये याचं जास्त वाईट वाटतंय. तुम्हाला माहिती शोभाताई, तुमचे हट्ट पूर्ण करण्यासाठी मला किती बोलणी खातात, पण त्याची खबरबात तुम्हाला कधी बी कळू देत नाही. त्यांच्या अपमानापेक्षा जास्त ना तुमचा आनंद आहे त्यांच्यासाठी. ते इतकं सगळं करतात तुमच्यासाठी, मग आज तुम्हाला त्यांच्या पुस्तकांना महत्त्व द्यायला पाहिजे होतं. त्या चाळीतल्या बायकांच्या बोलण्यातून तुम्ही मालकांना किती ऐकवलं. जास्तीत जास्त 2 दिवस त्या चपलांचं कौतुक झालं असतं. ते झालं नाही म्हणा. तुटल्यानंतर बायका हसायला मोकळ्या झाल्या होत्या आणि त्याचं हसणं तुम्ही मनाला लावून मालकाने त्या सुनवाला आलात ना. जा सुनवा. त्यांच्या बरोबर तुमचं पण बोलणं ना गपगुमान ऐकून घेतील. ते काय बी बोलणार नाही, माहितीये मला. काय झालं शोभा? शांत शांत काय? बायका तुला जे जे काही बोलत होत्या ना ते सगळं ऐकलं मी. मला माफ कर. मी उगाच हट्ट धरला तुझ्याकडे चपलेचा. मोन्या, माझ्यासाठी खूप वेळा खूप काही केलेस तू न बोलता. माझ्या आनंदात तू आनंद मानतोस, तर मी मात्र सगळ्यांच्या समोर तुला नको ते वाटेल ते बोलते. पण मला खरंच माफ कर. यापुढे चूक नाही होणार. शोभा, तू 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 अशी प्रेमाने वागणार असशील ना शोभा, तर मी रोज बोलणी खायला तयार आहे. तुझ्या आनंदासाठी शोभा मी चप्पल घेतली. तू खुश आहेस ना, मग झालं तर. शोभा, तुझ्या डोळ्यात पाणी? काय नाही, चहा घे. कसं झालं? मस्त झालाय. काय मस्त झालंय? साखरच नाही याच्यात. तरी मला गोडच लागतोय. मी तुला पाहायला आलो होतो ना तेव्हा तुझ्या हातचा चहा पिलो होतो. त्यानंतर आज. तेव्हा कसं झाला होता? मस्त झाला होता. साखर नव्हती तेव्हा पण. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.